श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12वा. देवी चरित्र रोज अष्टमी, नवमी, चतुर्दशीला वाचले तर सर्व संकट नाश होतो. माझा सर्वत्र वास असतो. महापूजा, बलिहोम योगे आनंद व सुख मिळते. ब्राह्मणाद्वारा केलेली पूजा, साधना, कीर्तन मला फार आवडते. रणी उरलेले दैत्य सैन्य पातळी गेले. महन्मंगला सर्वांना मोहित करते. ती अजन्मा असूनही सृष्टीजननी आहे. संकटी संहारक, भक्ता सर्वरक्षणी सनातन माता आहे. वैभवी भक्ता घरी लक्ष्मी रूपे राहून कीर्ती, सुख, समृद्धी देते. षोडोपचारे उपासनेने सर्व सुखे सद्गती देते. ध्यान. सिंहारूढ विजेसम तळपणारी अनेक स्वरूपी कन्या सशस्त्र सेवा करीती. कन्या मेळे ढाल, तलवार, गदा, चक्रधारी, अग्निरूपा, चंद्र, किरीट, भूषणी, नमस्कारी. ओम देवी म्हणे. मनापासोनी भजता सर्व बाधा करेन नष्ट तत्काळ. मधुकैठप नाश, महिषासूर, शुंभ निशुंभ वधकथा ऐकता वाचता करेन रक्षण. अष्टमी, नवमी, चतुर्दशी जे वाचती भक्त त्यांची होईन मी वरदायिनी. भक्ता नशिबी पाप दुराचार आपत्ती नाही येणार. दासत्व राजगैरमर्जी अग्निजले भीती नाही उडणार. माझे महात्म्य नित्य वाचा, ऐकावा विश्वासे करा कालक्रमणा. नित्यसेवे उत्पात, भूकंप दुष्काळ व्याधी पावतील नाश. स्मरण भजे स्थान होईल पावन, बलिदान होम हवन काळी. वाचावी माझी गाथा, कळत नकळत सेवे देईन इच्छित फळ. शरद ऋतूत होम हवन, प्रतिवर्षी करावे वाचन. माझे प्रसादे धनधान्य, पुत्रपौत्र होईल लाभ. शौर्यकथा वाचता निर्भय युद्ध येईल होई जय. नित्यकथा ऐकता होई शत्रू नाश. ग्रहपीडा वाईट स्वप्ने बंद होण्या हाच एक उपाय. संसारी सर्व अडचणी आजार अपघाते लाभेल सुख. बालरोग कलह दुरावूनी लाभे मित्रपरिवार. दुराचारीस आव्हान, पाप्यास उत्तम धडा मिळवणी बाधा होईल नष्ट. स्तोत्र पठणे यथासांग, करीती पूजा होई लाभ. ब्राह्मणाद्वारे यज्ञ अभिषेक अन्नदान करावे प्रदान. 1 वर्षाकरिता पाठ, सर्व संकटे दूर होईन लाभे पुण्य. जन्मभर स्तोत्र पठणे, सुखी शौर्य कथा ऐकता होई निर्भय. ब्रह्मदेव रचित ऋषींनी यज्ञी गायलेले असे पुण्य कारण. स्तोत्र घरी दारी अरण्ये, संकटी स्मरता होईल संकटनाश. चोरी शत्रुतास हिंस्त्र पशु आक्रमणे, स्मरता लाभे मुक्ती. समुद्र वादळ बुडणारी नौका संकटे, नामस्मरणे मी करेन रक्षण. हेर फितुरी सूड संकटी, स्मरता मी करेन रक्षण. चरित्र स्मरणे चोर, शत्रुपीडा कधी न होई. मनापासोनी मज स्मरता, संकट जाई पळून.